मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माधवीताई आपल्या कीर्तनातून सर्वांना सांगत असतात की प्रभू श्रीरामांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ते फक्त कुटुंबासाठी, आणि ती महत्त्वाची भूमिका होती त्यागाची. आणि याच त्यागाच्या भूमिकेची आपल्या समाजाला, कुटुंबाला गरज आहे. राजवैभवाचा, राजगादीचा त्याग केला तो फक्त आणि फक्त कुटुंबासाठी. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहत असतात आणि जय जय राम कृष्ण हरी असं म्हणतात. तेव्हा सायली आता रविराजकडे पाहत असते, कारण आता हे सगळं ऐकून ना रविराजच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यानंतर माधवीताई सांगतात की कुटुंबामध्ये सलोखा राहावा म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला. तेव्हा पुन्हा एकदा घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहतात की प्रभू श्रीरामांनी आपल्या कुटुंबासाठी काय काय केलं. मग सर्वांनाच आपली चूक आता या कीर्तनातून उमगत असते आणि सर्वजण आता एकमेकांकडे पाहत पुन्हा नजर चोरत असतात. तर सायलीला समजत असतं की घरातील सर्वजण सुद्धा आता या सगळ्या गोष्टीचा विचार करतायत. रामकृष्ण हरी हा जय जयकारच सुरू असताना सायली आता लगेचच रविराजकडे जाते. सर्वजण आता तिच्याकडे पाहत असतात की सायली रविराजकडे का चालली असेल. मग आता नंतर ती रविराज समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, कीर्तन माणसाच्या मनाचा आरसा असतो. अहो रविराज काका, आपण तर माधवीताईंच्या कीर्तनातून काहीतरी बोध घ्यायला हवा. आणि जर माझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबामध्ये दरी निर्माण होणार असेल तर मी माझ्या प्रेमाचा आणि माझ्या सुखाचा, अगदी माझ्या संसाराचाही त्याग करायला तयार आहे, असं सायलीने आता रविराजला सांगितल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. तेव्हा आता सर्वजण सायलीकडे पाहत असताना मनात एकच सर्वांच्या विचार येतो की सीतेने जसा आपल्या कुटुंबासाठी त्याग केला तशी सायलीसुद्धा आता एवढा मोठा त्याग करणार का. सर्वांच्या कपाळावर आता आठ्याच येतात. अर्जुन तर पूर्णपणे आता एकदम खचूनच जातो की सायली अशी का बोलत असेल. त्यानंतर ती आता म्हणते, मी सुद्धा वनवासाला तयार आहे. तेव्हा प्रतिमा अर्जुनकडे पाहते. तर आता रविराज हा सायलीकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर पूर्ण आजींना काहीच कळत नाही करावं काय. रविराजकडे एका वेगळ्या आशेनेच पाहू लागतात. तेव्हा प्रिया आता खूपच खुश होते आणि मनातच विचार करते, अरे वा, मला तर वाटलं होतं ही सिक्सर मारायला आली, पण हिने तर अगदी स्वतःहूनच विकेट फेकली. तर अर्जुनला काहीच कळत नसतं आता करावं काय. सायली अशी का वागते याचंच उत्तर त्याला अजून मिळालेलं नसतं. म्हणूनच तो आता लगेचच चैतन्यकडे पाहतो. तेव्हा चैतन्य त्याला शांत करतो. त्यानंतर प्रिया खुश होत नागराजकडे पाहते. इकडे सायली आता रविराजला विचारते, सांगा ना ओ रविराज काका, अहो मी इथून निघून गेल्यानंतर तुम्ही माझ्या घराशी पूर्वीसारखं नातं जोडू शकाल का. तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी एकमेकींकडे पाहतच राहतात. पुन्हा सायली आता म्हणते, तुमच्या मनात असलेली अडी सर्व दूर करून सुभेदारांशी पुन्हा नव्याने नातं जोडाल का तुम्ही रविराज काका, असं सायली आता विचारते. तुम्ही सर्व सुभेदारांना माफ करू शकाल, आणि तसं असेल तर मी आत्ता या क्षणी इथून जायला तयार आहे, असा सायली आता आपला निर्णय सांगते. तेव्हा रविराज तर आता एकदमच शॉक होतो आणि घरातील सर्वजण सुद्धा, आणि सगळेजण आता सायलीकडे पाहू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी असते, तर प्रिया मात्र खूपच खुश असते. मग आता त्यानंतर सायली लगेचच आता माघारी फिरते आणि अगोदर देवाचं दर्शन घेते. आता घरातील सर्वांना असं वाटतं की सायली आता चालली, म्हणून सर्वजण आता खूपच टेन्शनमध्ये येतात आणि सायलीकडे पाहत असतात. तेव्हा अर्जुनला तर काय करावं सुचत नसतं. त्यानंतर रविराज आता पाणवलेल्या डोळ्यांनी सायलीकडे पाहत असतो. तेव्हा आता लगेचच प्रतिमा त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, तुम्ही एवढा कसला विचार करताय मला कळतच नाही. अहो तुम्ही सायलीला कुठेही जाऊ देऊ नका प्लीज रविराज. अहो चूक कोणी केली आणि शिक्षा कोणाला मिळते जरा याचा विचार करा. तुम्ही असा हा आता अन्याय होऊ देणार आहात का सायलीवर. मग आता सायली सगळं काही सोडून आता खरंच निघालेली असते. प्रतिमा आता रविराजला रिक्वेस्ट करते, अहो थांबवा ना तिला, प्लीज प्लीज थांबवा ना. आता लगेचच अर्जुन हा उठायला जातो आणि सायलीला अडवणार असतो, पण आता चैतन्य म्हणतो, थांब अर्जुन थांब, सायली वहिनी असं वागणं शक्यच नाही. अरे तिच्या मनात नक्कीच काहीतरी असेल, तू जरा समजून घे तिला, धीर धर.
त्यामुळे आत्ता यात तू अजिबातच पडू नकोस असं अर्जुनला तो सक्त ताकीदच देतो. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो आणि अगदी रडकुंडीला आलेला असतो. त्यानंतर तो आशेनेच आता रविराजकडे पाहतो, कारण रविराजने थांबवलं, हा रुसवा मिटवला तरच सायली थांबेल, अन्यथा नाही हे अर्जुनला चांगल्यापैकी माहीत असतं. तेव्हा घरातील सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात. तर कल्पनाला सुद्धा आता टेन्शनच येतं की सायली खरंच जाते की काय. आता रविराजकडे सर्वजण वेगळ्याच आशेने पाहू लागतात. आता सायली दाराबाहेर पाऊल टाकणार असते आणि कायमची वनवासाला निघालेली असते. तेवढ्यातच रविराज आता म्हणतो की थांब सायली. तेव्हा सायलीची पावलं आता आपोआपच थबकतात. सर्वजण रविराजकडे पाहत असतात. तर प्रियाला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. रविराजने थांबवलं कसं काय हा प्रश्न तिला पडतो. तर आता सायलीला खूपच आनंद होतो, कारण तिला कुठे ना कुठे कॉन्फिडन्स असतो की रविराज काका असं कधीही होऊ देणार नाही. सायली आता मागे वळून पाहते आणि मग रविराज सुद्धा सायलीकडे पाहत असतो. आपल्या लेकीचा भास त्याला तिच्यामध्ये होत असतो. मग आता तो सायलीला म्हणतो, तू इथून ना कुठेही जायचं नाहीयेस. सुभेदारांच्याकडून चूक तर झालेली आहे आणि फक्त चूक नाही तर कधीही माफी देता येणार नाही, एवढा मोठा गुन्हा घडलाय. पण मी एवढा निष्ठुर सुद्धा नाहीये की त्यामुळे कुणाचा संसार सुद्धा मोडेल. मग आता लगेचच तो म्हणतो, तुला कोणताही त्याग करण्याची गरज नाहीये. तेव्हा सायलीचे डोळे आता आनंदाने भरून येतात. मग आता ती पुढे येते आणि तुमची माफी मिळवण्यासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे रविराज काका, असं घरातील सर्वांसमोर ती सांगते. पण आता या दोन घरांमधलं अंतर मलाच असह्य होतंय. अहो, तुमचं नाव घरात निघता क्षणी पूर्णाजींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते पाणी मी कसं बघायचं सांगा ना रविराज काका तुम्हीच. अहो, तुम्हाला कोथिंबीर वडी आवडते म्हणून परवा बाबांनी घास काढून ठेवला होता आणि त्याची ही किंमत कुठल्या हिरा मोत्यांनी करायची रविराज काका. अहो, तुमच्या कपाळावर उठलेली एक एक अठी ही माझ्या पाठीवर उमटलेल्या एक एक आसुडासारखी वाटते मला. आता मला हे सहन नाही होते असं ती अगदी मनापासून सर्वांना सांगत असते. अहो, सुभेदारांच्या घराला आनंद असला की तुम्ही ना तुमच्या घराला तोरण लावायचात, बरोबर ना. ते संकटात असले तर तुम्ही वडिलांसारखे त्यांच्या पाठीमागे उभे राहून अगदी कणखरपणे त्याचं रक्षण करायचात. पण आत्ताच ही दरी का आणि आपल्या माणसांवर एवढा राग का रविराज काका, असं ती रविराजला विचारते. तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. राजला आता सायलीचं म्हणणं हे पटत असतं. त्यानंतर नागराज आता लगेचच प्रियाला विचारतो, काय ग, इकडे ही सिक्सरवर सिक्सर मारते आणि तू काय नुसती ऑडियन्समध्ये बसून टाळ्या वाजवणार आहे का आता. अगं, जरा बापाला बाटलीत उतरव बाटलीत, असं म्हणून नागराज आता तिला लगेचच क्लू देतो. तेव्हा प्रियासुद्धा हात जोडून म्हणते, बाबा तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मलासुद्धा अहो रात्र रात्र झोप येत नाही. प्लीज बाबा, मला ना तुमच्याशिवाय नाही करमत. हो प्लीज मला माफ करा ना बाबा, अशी ती आता रिक्वेस्ट करते. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. तर आता लगेचच नागराज म्हणतो, दादा खरंच ताणू नकोस रे आता लई, कारण तुटेल मग. आता हा सर्व राग ना तू सोडून दे अगोदर आणि सगळं काही व्यवस्थित होऊ देत. तेव्हा आता लगेचच माधवीताई पण म्हणतात की खरं तर तुमच्या कुटुंबाच्या मध्ये बोलणं योग्य नाही, परंतु असा राग मनामध्ये बाळगून काहीही होणार नाही, ते मला एवढंच सांगायचं होतं, असं म्हणून लगेचच त्या आता तेथून जायला निघतात. त्यानंतर प्रतिमा पुढे जाते आणि म्हणते, माधवीताई मला माफ करा, तुमचा व्यवस्थित पाहुणचार सुद्धा मला करता आला नाही. तेव्हा माधवीताई म्हणतात, या कुटुंबातील राग आणि अहंकाराचा त्याग झाला ना तर माझा पाहुणचार अगदी छानपैकी होईल. आता येते हा मी. त्यानंतर माधवीताई आपल्या सर्व त्या टाळकऱ्यांसमवेत तेथून जातात. मग सर्वजण त्यांना निरोप देतात. तेव्हा आता सुमन म्हणते, माधवीताई जे बोलल्या ना रविराज भाऊजी, ते असं वाया जाऊ देऊ नका प्लीज. मग आता ती सुद्धा रिक्वेस्ट करते. तर रविराज विचार करतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, हे पहा रविराज, आम्हाला कोणत्याही प्रकारची तुमची अजिबातच फसवणूक करायची नव्हती. आपल्या दोन्हीही मुलांच्या भविष्यासाठीच आम्ही प्रयत्न करत होतो रविराज, असं पूर्ण आजी समजावून सांगतात. मग आता लगेचच प्रताप म्हणतो, रविराज अरे आपण याचा विचार केला पाहिजे की आपली दोन्हीही मुलं ना हे लग्न करून खुश आहेत खूप. अरे बघ, जर आपल्या मुलांकडे त्यांच्या आयुष्यात कोणती कमतरता असेल ना रविराज, तर ती फक्त आणि फक्त तुझ्या आशीर्वादांची आहे. तेव्हा प्रिया, अश्विन आशेने जाता रविराजकडे पाहतात की हे आत्ताच राग आपल्या मनातून काढून टाकतील.
तेव्हा आता अर्जुन सुद्धा म्हणतो, सिनियर, अरे 2 कुटुंबांना एकत्र करण्यासाठी माझी बायको आज काय करायला निघाली होती तू पाहिलंस ना सिनियर. आता तरी पूर्णाजीशी नीट वाग ना प्लीज सिनियर प्लीज, असं म्हणून आता अर्जुन देखील रिक्वेस्ट करतो. तेव्हा आता लगेचच रविराज हा सायलीकडे पाहतो, कारण खरंच ही मुलगी ना खूप मोठा त्याग करायला निघाली होती हे रविराजला कळून चुकलेलं असतं. त्यानंतर मग आता कल्पना म्हणते, भाऊजी प्लीज सोडा ना आता राग. अहो या सगळ्याचा पूर्णाईंना किती त्रास होतोय ना हे फक्त मला माहीत आहे, आणि त्यामुळे तन्वी प्रतिमा या दोघीही त्यांच्या माहेरपणाला दुरवल्या आहेत ओ प्लीज, त्यामुळे समजून घ्या ना थोडं. मग आता अश्विन सुद्धा म्हणतो, काका मी तुला प्रॉमिस करतो आज काका की तन्वीला आयुष्यभर अगदी सुखात ठेवेन. तेव्हा सायली आता म्हणते, रविराज काका हे पहा, तुमच्या घरातले सर्व माणसं तुमच्याकडे एका वेगळ्या आशेने बघतायत. ही घरातील आनंद आता फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. मग आता रविराजच्या मनाला पाझर फुटतो आणि तो म्हणतो, पूर्णाई दुखावलं जाणं हे अक्षम्य असेल, परंतु रागाचं टोक गाठणं हे अक्षम्य नाही आहे. आणि माधवीताई म्हणाल्या त्याप्रमाणे जर कलह टाळायचं असेल तर नराचा नारायण होणं खूप महत्त्वाचं आहे. मी यापुढे नक्कीच प्रयत्न करेन, असं म्हणून त्याचे डोळेसुद्धा पाणवतात. आणि मग पूर्णाजींची माफी मागत तो म्हणतो, पूर्णाई रागाच्या भरामध्ये जर मी काही वेडवाकडं बोललो असेल तर मला माफ करा प्लीज, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा माफी मागू लागतो. तेव्हा आता लगेचच पूर्णाजी खुश होतात. सायलीला सुद्धा तेवढाच आनंद होतो, कारण 2 घरांतील कलह शेवटी मिटलेला असतो. तर आता घरातील सर्वजण सायलीकडे पूर्णाजींच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. तेव्हा त्या हात जोडूनच रविराजची माफी मागतात आणि म्हणतात, आम्हाला सुद्धा माफ करा, अनावधानाने का होईना आमच्या हातून तुमचा खूप मोठा विश्वासघात झालाय. तेव्हा लगेचच पूर्णाजींचे हात आता खाली घेत रविराज म्हणतो, तुमचे हात असे जोडण्यासाठी नाही आहेत पूर्णाई, इथून पुढे तुमचे हात ना फक्त आशीर्वाद देण्यासाठी असणार आहेत. पण मी तुम्हाला आता शब्द देतो की इथून पुढे किल्लेदार आणि सुभेदार या दोन्हीही कुटुंबांमध्ये कसलंही अंतर असणार नाही. आता रविराज असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वांच्या आनंदाला पारावारा राहत नाही. मग आता सर्वजण खूपच खुश असतात. त्यावेळी आता नागराज हा प्रियाकडे पाहतो आणि मग प्रिया लगेचच म्हणू लागते की बाबा थँक्यू बाबा, थँक्यू सो मच बाबा, आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की अश्विन बरोबर लग्न करण्याचा माझा निर्णय हा करेक्ट होता. तर आता सायली आणि प्रतिमा या दोघीही खूप म्हणजे खूप खुश असतात. तेव्हा आता प्रिया लगेचच अश्विनला म्हणते, चल अश्विन. मग आता लगेचच अश्विन हा पुढे रविराज समोर जाऊन उभा राहतो आणि हात जोडून म्हणतो, आम्हाला आशीर्वाद दे रविराज काका. रविराज आता डोळे भरून आपल्या जावयाकडे आणि लेकीकडे पाहू लागतो आणि मग त्यानंतर ते दोघेही आता जोडीने रविराजचा आशीर्वाद घेतात. तेव्हा रविराज आता दोघांनाही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतो. आणि रागाच्या भरात माझ्या तन्वीचं सुख कशात आहे ना, मी विसरूनच गेलो होतो, असं आता तो म्हणतो. तेव्हा प्रताप आता लगेचच हसत विचारतो, व्याही राग गेला ना आता तुमचा. तेव्हा रविराजसुद्धा हसतो. तर घरातील सर्वजण आता खूप खुश असतात. तर इकडे रविराज लगेचच प्रिया आणि अश्विनला जवळ घेतो. तेव्हा प्रियाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि मग ती रविराज बरोबर लगेचच गप्पा मारू लागते. त्यानंतर प्रतिमा आणि सायली या दोघीही आता आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून पुन्हा एकदा श्रीरामांचं दर्शन घेतात आणि आभार मानू लागतात. तर घरातील सर्वजण आता त्या दोघींकडे खूप कौतुकाने पाहत असतात. दुसरीकडे महिपत हा साक्षीला भेटायला आलेला असतो. तेव्हा तो दामिनीबद्दलच आता सर्व माहिती साक्षीला सांगू लागतो की ही दामिनी देशमुख ना नावाप्रमाणेच आहे. नाव काय तर दामिनी, नुसती ही वीजच आहे वीज, आणि पडली ना नुसती राखच होणार राख, नुसतं आपलं तुफान वादळ आहे वादळ, असं आता महिपत म्हणतो. तेव्हा साक्षी आता लगेचच महिपतला रागात म्हणते, माझ्या आयुष्यात ऑलरेडी एक तुफान आलंय, त्याचं काय करायचं मग. तेव्हा आता लगेचच महिपत म्हणतो, अगं तुझ्या नाही ग बाई, पोलीस स्टेशनमध्ये ना त्या बाईने अक्षरशः तुफान आणलं तुफान. ती तुझ्यावर खार खाऊन होती ना ती बाई, ती कॉन्स्टेबल नाही का, तिने कामावरूनच डायरेक्ट काढून टाकलं. आता हे ऐकल्यानंतर साक्षीला आश्चर्याचा धक्काच बसतो. मग आता ती विचारते, काढून टाकलं म्हणजे असं कसं. त्यावेळी आता महिपत म्हणतो, अगं त्या बाईने नाही का तुझ्या तोंडावर असं त्या टमऱ्यालाने पाणी फेकलं होतं. मग दामिनीबाई आली, मी तिला सांगितल्यानंतर तिने पोलीस स्टेशनमध्ये नुसता राडाच घातला. मला म्हणाली की ती जा म्हणून आणि कंप्लेंट लिहा. मी काय गेलो आणि लगेचच कंप्लेंट लिहिली आणि मग त्या बाईला लगेचच
त्या कामावरनं काढून टाकलं. मग आता लगेचच साक्षी विचारते, खरंच का अण्णा? तेव्हा अण्णा म्हणतो, हो अगं खरंच. आता तरी हस ना जरा पोरी, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे. आता त्या दामिनीने दाखवून दिलं आहे की ती बाई काय काय करू शकते ते. एकदा का तिने केस घेतली ना मग तिला कुणीच नडायचं नाही असं असतं. आणि तिने आता कुणाची केस घेतली आहे तर आपली केस घेतली आहे म्हटल्यानंतर काय होणार, तिच्याशी कोणीच नडत बसणार नाही. अर्जुन सुभेदारच्या तर कोर्टामध्ये अशा चिंध्या ती करून टाकेल. मग आता साक्षी अण्णाचं बोलणं ऐकतच राहते. मग आता लगेचच तेथे वाट लावणार देशमुखबाई सर्वांची वाट लावणार असं महिपत आता मोठ्या मोठ्याने बोलत असतो आणि नाचत असतो. तेव्हा साक्षी म्हणते, काय चाललंय अण्णा तुमचं, जरा गप्प बसा की. तरीही अण्णा गप्प बसायला तयारच नसतो. तेवढ्यातच एक कॉन्स्टेबल तेथे येतो आणि लगेचच महिपतला गप्प करत म्हणतो की काय चाललंय, निघा बाहेर नाही तर. मग आता साक्षी म्हणते, नाही सॉरी हां, असं म्हणून ती अण्णाला गप्प करते. त्यानंतर कॉन्स्टेबलसुद्धा तेथून निघून जातो. तेव्हा महिपत म्हणतो की काय चाललंय याचं, आता याचीसुद्धा कंप्लेंट करू की काय देशमुख बाईकडे, म्हणजे यालाही ना कामावरनं काढून टाकतील. तेव्हा साक्षी म्हणते, असं आहे का, जरा शांत बसा. त्या कॉन्स्टेबल बाईला कामावरनं काढून टाकलं तर माझा काय फायदा झाला त्यामध्ये? अहो अण्णा, मला ना इथून बाहेर निघायचं आहे आणि यामध्ये जर तुमची ती दामिनी देशमुख काही करू शकत असेल ना तरच मी तिला मानेन, अन्यथा नाही. तेव्हा अण्णा आता लगेचच विचारतो, तुझा माझ्यावर भरोसा राहिलेला नाही आहे ना? मग ठीक आहे, पण ती दामिनी देशमुख आहे ना तिच्यावर जरा तू भरोसा ठेव, कारण तुला इथनं बाहेर काढण्याचा सगळा प्लॅन तिने केलेला आहे. ती इथे येईल आणि तुलाही प्रश्न विचारेल आणि जे जे काही घडलं ते सगळंच्या सगळं खरं सांगायचं, समजलं? ती इथे आल्यानंतर तू बघशीलच तिला आता की दामिनी बाई नक्की काय चीज आहे. तेव्हा साक्षी आता दामिनीचाच विचार करू लागते. तर इकडे अर्जुन आणि सायली आता घरी आलेले असतात. सायलीने कपडे चेंज केलेले असतात. मग आता ती लगेचच अर्जुनला म्हणते की मला ना खरंच काही सुचत नव्हतं, आता ना डोकं जरा हलकं झाल्यासारखं वाटतंय, श्रीरामांची कृपाच झाली म्हणायचं हो. कारण आता रविराज काकांचा राग तर पूर्णपणे गेला. अर्जुन आता तिचं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. तेव्हा लगेचच आता तो सायलीकडे रागात पाहतो. ती विचारते, काय झालं अहो, तुम्ही एवढे चिडले का? अर्जुन आता चिडूनच विचारतो, तुम्हाला काही कळत नाही का, तुम्ही आज काय केलंय ते सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही का? तेव्हा सायली आता विचारते, अहो असं काय केलंय मी? मग अर्जुन म्हणतो, सिनियरचा राग काढण्यासाठी तुम्ही मला सोडून जायला निघाला होतात, तुम्ही काय म्हणालात तर संसाराचा त्याग करताय, तुम्ही खरंच मला सोडून जाणार होतात का? असा प्रश्न आता लगेच असतो सायलीला करतो. तेव्हा सायली आता विचारते, पण मी गेले का? नाही ना, रविराज काकांनी फायनली मला अडवलंच ना. मग आता अर्जुन विचारतो, जर नसतं अडवलं तर मग काय केलं असतं तुम्ही निघून गेला असतात का माझ्या आयुष्यातून, संसारातून? मग आता सायली म्हणते, मला पूर्णपणे खात्री होती 100% की रविराज काका असं कधीही माझ्या बाबतीत करणार नाहीत. अर्जुन आता रडकुंडीला येत म्हणतो की म्हणून तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली का? अहो तुम्ही तर माझा विचारसुद्धा केला नाही, असं म्हणून तो सायलीला आता खूपच बोलतो. अहो तुम्ही खरंच निघून गेला असतात तर माझं काय झालं असतं याचा विचारसुद्धा तुम्ही का करत नाही आहात, असं तो सायलीला पुन्हा पुन्हा म्हणतो. खूपच इमोशनल झाला हे पाहताच सायली आता त्याला म्हणते की तुम्ही जरा शांत राहा जरा. अर्जुन म्हणतो, असं कसं शांत राहू मी? मग सायली आता त्याला बेडवर बसवते आणि म्हणते की माझं जरा ना आता नीट ऐका. अहो मुळात मी तुमच्यापासून दूर जाण्याचा धोका हा कधीच पत्करत नव्हते. अहो मी ना रविराज काकांना अगदी नीट ओळखते. ते माझ्यावर कितीही चिडलेले असले ना तरीही मनातनं ते मला त्यांची मुलगीच मानतात आणि ही गोष्ट मला 100% माहीत आहे. मला सांगा, कुठले वडील त्यांच्या मुलीचा संसार असा उद्ध्वस्त होऊ देतील? फक्त रविराज काकांना ही जाणीव करून देणं ना खूप महत्त्वाचं होतं की त्यांच्या रागापायी त्या प्रियाचा संसार सुद्धा सुरळीत होत नाहीये आणि पूर्ण आजी सुद्धा खूप दुखावल्या गेल्या आहेत. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो आणि तिचा हात अगदी प्रेमाने हातात घेतो. मग आता तो खूपच इमोशनल होतो आणि तिच्याकडे पाहत तिला म्हणतो, तुम्ही एकदा माझ्या आयुष्यातून निघून गेला होतात मिसेस सायली, आणि तेव्हा मला काय त्रास होत होता, मला काय त्रास झाला होता हे माझंच मला माहीत. त्यामुळे आता इथून पुढे मला तुम्हाला अजिबातच गमवायचं नाही आहे. जर तुम्ही माझ्या आयुष्यातून गेलात ना तर मला अजिबातच ते सहन नाही होणार, असं म्हणून तो सायलीवर
असणारं आपलं प्रेम पुन्हा पुन्हा व्यक्त करतो. तेव्हा सायली अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, पण मी तुम्हाला सोडून खरंच कुठे जातच नाही आहे अर्जुन सर. मग आता अर्जुन म्हणतो, असं नाही आहे. असं म्हणून तो खूपच इमोशनल होतो. तो आता रडत असतो आणि म्हणतो, तुम्ही मला आता प्रॉमिस करा की मला सोडून तुम्ही कुठेही जाणार नाही. तेव्हा आता लगेचच सायली हसते आणि म्हणते, हे काळेमणी बघताय ना तुम्ही, आपण दोघांनी जरीही दूर जायचं ठरवलं ना तरीही हे आपल्याला नेहमीच असे अडवून ठेवणार. तेव्हा मुळात मला कुठे जायचंच नाही. तुम्हाला माझा जरी कंटाळा आला ना तरीही पुढचे 7 जन्म काय मी इथून कुठेही जात नसते. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका या गोष्टीचं की मी जाईल असं वगैरे. मग आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता ते दोघेही आता खूप इमोशनल झालेले असतात. त्यानंतर आता पूर्णाजी, या सायली खाली ये असा मोठ्यानेच आवाज देतात. तेव्हा सायलीचा आता स्वतःच्या कानांवर अगोदर विश्वासच बसत नाही की माझ्याबरोबर पूर्णाजींना बोलायचं आहे. ती आता आनंदाच्या भरात अर्जुनला म्हणते, पाहिलं तुम्ही, अहो पूर्णाजींचा आवाज आलाय मला, त्यांनी आवाज दिलाय मला की खाली ये सायली म्हणून. अहो ऐकलत का तुम्ही, असं ती अर्जुनला खूपच आनंदाने सांगत असते आणि मग मोठ्याने म्हणते, हो आले पूर्णाजी. तेव्हा आता ती अर्जुनला सांगते, आले हा मी लगेच, असं म्हणून ती धावतच आता पूर्णाजींकडे जायला निघते. मग अर्जुनसुद्धा आपले अश्रू पुसतो आणि हसतच तिच्या पाठोपाठ जायला निघतो. मग इकडे पूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर प्रिया आणि अश्विन उभे असतात. तेव्हा आता लगेचच सायली तिथे येत विचारते, पूर्णाजी तुम्ही मला बोलवलात का? त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात, हो मीच बोलवलंय, तुला बोलायचंय जरा तुझ्याबरोबर. तेव्हा आता प्रिया मात्र गालातच हसते. तिला वाटतं की सायलीला पुन्हा आता पूर्णाजी खूप बोलणार आणि तिचा अपमानसुद्धा करणार. मग आता सायली म्हणते, बोला ना पूर्णाजी प्लीज. तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, रविराजांचा आमच्यावर असणारा राग हा मला अजिबातच सहन होत नव्हता. त्यांचा राग घालवण्यासाठी मला काय करावं ना ते सुचत नव्हतं. पण आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे त्यांनी आम्हा सर्वांना माफ केलं. तू माझं खूप मोठं काम केलं आहेस, असं पूर्णाजी म्हणतात. सायलीच्या चेहऱ्यावर नकळतपणे आता हसू येतं. मग आता तू माझं काम केलं म्हणून त्याबद्दल तुझे आभार मानायचे होते, असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा आता लगेचच प्रिया ही हाताची घडीच काढते आणि आश्चर्याने पूर्णाजी सायलीकडे पाहू लागते. तर अर्जुन मात्र हसतच आता प्रियाकडे पाहतो. तेव्हा आता सायली म्हणते, पूर्णाजी प्लीज, मी जे काही केलं ना ते आपल्या घरातील सर्वांसाठी केलं, त्यामुळे माझे असे आभार मानू नका. अहो आभार तर परक्यांचे मानतात ना. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, बरोबर आहेस, कारण तू परकी असूनही आमच्या घरासाठी इतकं काही केलंस आणि म्हणूनच मला तुझे आभार मानायचे होते, असं आता पूर्णाजी जेव्हा सायलीला म्हणतात ना तेव्हा सायलीच्या चेहऱ्याचा आता रंग सोडतो. तर अर्जुनला प्रचंड राग येतो. पुन्हा एकदा माझ्या बायकोला परक्यासारखी वागणूक या घरात दिली जातीये. तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते की तू ना आमची खरंच कुणीही लागत नाहीस, तरीही सुद्धा आमचं तुटलेलं नातं तू पुन्हा जोडून दिलंस, म्हणूनच माझ्याकडून सुद्धा थँक्स, असं आता कल्पना म्हणते. तेव्हा अर्जुन आता रागातच पूर्णाजी आणि कल्पनाकडे पाहतो. तेव्हा अश्विन आता लगेच पोपटासारखा बोलू लागतो की तू हा गैरसमज वगैरे करून घेऊ नकोस. हा या दोघी तुला थँक्यू म्हणाल्या म्हणून आम्ही सर्वांनी तुला ॲक्सेप्ट केलंय. तेव्हा अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो आता अश्विनकडे खूपच रागात पाहतो, कारण आता अश्विन खूपच बोलत असतो. तर सायलीला आता तिच्या मनातील दुःख आवरत नाही, कारण तिची फक्त एवढीच अपेक्षा असते की मला घरातील एक व्यक्ती म्हणून यांनी मान द्यावा. मग त्यानंतर आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, आता एखाद्या वस्तूचंच बघ ना, एखादी वस्तू जर आपली हरवते आणि रस्त्यात पडलेली असते आणि ती जर वस्तू अनोळखी माणसाने आपल्याकडे पुन्हा आणून दिली, उचलून दिली, तर आपण त्याचे आभार मानतो, तसेच तुझे आभार मला मानायचे आहेत. तेव्हा अर्जुन अजूनच चिडून आता पूर्णाजींकडे पाहतो. कल्पना मात्र गालातच हसते, कारण सायलीचा अपमान तेथे सारखा होत असतो. मग आता सायली हसते आणि म्हणते, हरकत नाही पूर्णाजी, आज रविराज काकांच्या घरी तुमच्या चेहऱ्यावर मला जो आनंद दिसला ना तीच माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा अर्जुन मात्र आता खूपच चिडलेला असतो, त्याला काय करावं सुचत नाही. आता तो तेथे वाद न घालत बसता लगेचच आपल्या रूमकडे जायला निघतो. आता सायलीला हे समजतं की अर्जुन आता खूप चिडलेला आहे. मग लगेचच ती त्याच्या पाठीमागे जाते. तेव्हा आता लगेचच अर्जुन सायलीला रागात म्हणतो, झालं का तुमचं समाधान? झालं ना? मग झाला ना तुमचा अपमान? या घरातील लोकांनी पुन्हा ठरवलं ना तुम्हाला परक?
त्यावेळी सायली म्हणते हो कसला अपमान. अर्जुन म्हणतो हो तुम्हाला आपलं नाही मानलं त्यांनी, परकं ठरवलंय, परकं अनोळखी व्यक्ती, समजतो का याचा अर्थ तुम्हाला. तेव्हा आता तुम्ही या सर्व माणसांसाठी मला सोडून जायला निघाला होतात, असं रागातच तो तिला जाब विचारतो. मग आता तो म्हणतो की काय फरक पडला यांना, काहीच नाही. अहो तुम्ही जे केलत ना याची झिरो व्हॅल्यू आहे, या सर्वांना झिरो व्हॅल्यू. तेव्हा सायली म्हणते किंमत कळावी यासाठी आपण काही करत असतो का. अहो मला उलट ना खूप छान वाटतंय, पूर्णाजींनी मला हाक माझ्याशी अगदी त्या नीट बोलल्या, त्यांचा राग जाण्याची ही पहिली पायरी आहे असं मला वाटतं. तेव्हा अर्जुन आता खूपच चिडतो आणि सायलीला म्हणतो की मला ना तुमच्यासारखा असा पॉझिटिव्ह विचार अजिबातच करता येत नाही, समजलं. जशास तसं जरा वागायला शिका तरच निभावं लागेल, नाहीतर असं वागून काहीही होणार नाही असं सायलीला तो आता समजावू लागतो. त्यावरती सायली म्हणते सर्व आपलीच माणसं आहेत, असा राग नाही धरायचा. अहो मी एक वकील आहे आणि कुणावर असा अन्याय झाल्यानंतर मला अजिबातच ते सहन होत नाही, अर्जुन सायलीला सांगतो. तेव्हा सायली विचारते मला सांगा अन्याय कुणावर होतो. जर श्रेय मिळवण्यासाठी एखादी गोष्ट केली आणि श्रेय मिळालं नाही तरच अन्याय होतो, बरोबर ना. बाबतीमध्ये तशी कोणतीही गोष्ट घडलेली नाहीये आणि एक वकील म्हणून तुम्ही हार जीत या गोष्टींचा विचार जर करत असाल ना तर जीत फक्त माझीच झाली आहे. तेव्हा अर्जुनला आता काय बोलावं ना तेच कळत नाही. मग तो आता हसतो आणि सायलीकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे आता अश्विन आणि प्रिया त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते बाबा माझ्याबरोबर बोलत नव्हते ना, मला चैनच पडत नव्हती, पण आता कसं ना जरा मोकळं झाल्यासारखं वाटतंय. मग आता लगेचच अश्विन म्हणतो उद्या जर माझे डॅड माझ्याशी बोलत नसले तर माझं काय होईल ना हे इमॅजिनच मी करू शकत नाही. अगं तू हे कसं सहन केलंस ग, असं आता अश्विन तिचा हात हातात घेत विचारतो. तेव्हा प्रिया लगेचच म्हणते की पण आता काहीही सहन करावं लागणार नाही. तेव्हा प्रिया आता म्हणते थोड्या दिवसांनंतर तसा मी बाबांचा राग काढलाच असता, पण मला कसं आहे ना सायलीसारखं असं सतत पुढे नाही ना करता येत. इकडे आता लगेचच सायली विचारते तुम्ही हसताय का सांगा ना. मग आता अर्जुन म्हणतो त्या दामिनी देशमुखचा मी स्ट्रेस घेत होतो, पण कसं आहे ना मला बोलण्यात हरवणारी वकील तर माझ्या समोरच उभी आहे. मग आता सायली म्हणते हा तर तुमच्या सहवासाचा परिणाम आहे आणि मला माझ्या वकिलीची फी तर परत मिळाली सुद्धा. मग आता अर्जुन विचारतो कुठली. तेव्हा सायली म्हणते तुमच्या चेहऱ्यावरचं हसू. अहो नेहमी असंच हसत राहा तुम्ही, कारण तुमच्या चेहऱ्यावर राग अजिबातच शोभून दिसत नाही. तेव्हा ते दोघेही आता एकमेकांकडे पाहून हसतात आणि खूपच प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दामिनी ही साक्षीला भेटायला आलेली असते, महिपत सुद्धा त्यांच्या सोबत असतो. मग आता कुठलाही वकील आपला गैरफायदा घेत नाही, आपण त्याला तो गैरफायदा घेऊ देतो असं दामिनी सांगते, कारण आपलं असत्य त्याच्यासमोर उघड पडलेलं असतं. आता हे असत्य लपवायचं असेल तर सत्य काय आहे हे मला जाणून घ्यायलाच हवं ना, कारण कोर्टामध्ये किती वेळेला तू काय खोटं बोलली आणि किती खोटे पुरावे सादर केले हे सगळं तू सांगायचंस. तेव्हा साक्षी आता खूपच घाबरते. तर आता दुसरीकडे विमल आता अर्जुनसाठी एक पाकिट घेऊन जाते. मग आता त्या नोटीसमध्ये काय लिहिलंय असं सायली विचारते. तेव्हा दामिनी देशमुखने उद्या कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलंय, ही नोटीस पाठवल्याचं अर्जुन सायलीला सांगतो. तेव्हा त्या दोघांनाही आता जरा टेन्शनच येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.